नमस्कार शेतकरी मित्रांनो. महसूल गाव गप्पाच्या या नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या विश्लेषणात आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. शेतात जाण्यासाठी रस्ता असणं हा आपला मूलभूत हक्क आहे, बरोबर? पण अनेकदा ह्याच रस्त्यावरून वाद होतात आणि रस्ता अरुंद असल्यामुळे ट्रॅक्टर, हार्वेस्टर न्यायला मोठी अडचण येते. यावरच एक जबरदस्त उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने 22 मे 2025 रोजी एक ऐतिहासिक शासन निर्णय म्हणजेच GR काढला आहे. आता केवळ पायवाट नाही, तर ट्रॅक्टर जाईल एवढा रुंद रस्ता मिळणार. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे ह्या रस्त्याची अधिकृत नोंद आता 7-12 उतार्याच्या इतर हक्कात होणार आहे. चला तर मग या निर्णयाची सविस्तर माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आजच्या या विश्लेषणात आपण नेमक्या कोणत्या गोष्टी पाहणार आहोत ते थोडक्यात पाहूया. आपण आधी जुने कायदे आणि त्यातल्या अडचणी समजून घेऊ. त्यानंतर नवीन रस्त्यांची रुंदी किती असेल, 7-12 वर नोंद कशी होईल, शासनाने दिलेली 90 दिवसांची कडक मुदत काय आहे आणि प्रत्यक्ष पाहणी कशी केली जाईल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण घेणार आहोत. शेवटी या बदलांचा आपल्यासाठी काय फायदा आहे याचाही एक महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढूया. तर सर्वात आधी सुरुवात करूया ती म्हणजे या संपूर्ण प्रकरणाच्या ऐतिहासिक संदर्भापासून. म्हणजे ही अडचण नेमकी सुरू कुठून झाली आणि शासनाला हा निर्णय का घ्यावा लागला ते पाहूया. बघा, पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात खूप मोठा फरक आहे. 1966च्या सुमारास जेव्हा महाराष्ट्र जमीन महसूल कायदा आला, तेव्हा शेती प्रामुख्याने बैलजोडीने आणि बैलगाडीने व्हायची. त्यामुळे तेव्हा त्या अरुंद पायवाटा किंवा छोटे रस्ते अगदी पुरेसे होते. पण आता काळ बदललाय. आता शेतीचे पूर्णपणे यांत्रिकीकरण झाले आहे. ट्रॅक्टर, रोटाव्हेटर आणि हार्वेस्टर यांसारखी मोठी अवजारे शेतात नेणे आवश्यक बनले आहे. पण हे जुने अरुंद रस्ते या मोठ्या यंत्रांसाठी खूपच डोकेदुखी ठरत आहेत. मशीन शेतात न्यायचे कसे, हीच ती सगळ्यात मोठी समस्या होती, जी शासनाने आता अगदी अचूक ओळखली आहे. आणि म्हणूनच या मोठ्या समस्येवर शासनाने एक भक्कम उपाय शोधला आहे. तो म्हणजे नवीन रस्त्यांची रुंदी. आता शासनाने यांत्रिकीकरणाच्या या नव्या युगासाठी रस्त्यांची काही नवीन मानके निश्चित केली आहेत. हा आकडा आता कायम लक्षात ठेवा. 3 ते 4 मीटर. नवीन शासन निर्णयानुसार आता सक्षम अधिकारी शेतीसाठी किमान 3 ते 4 मीटर रुंद रस्ता उपलब्ध करून देणार आहेत. जुन्या त्या बारीक पायवाटा आता विसरा. आता एवढा रुंद रस्ता देण्याचा स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. यामागचा मुख्य उद्देश काय? तर आपली मोठी कृषी अवजारे आणि काढलेला शेतीमाल अगदी सुरक्षितपणे आणि वेगाने शेतातून बाहेर काढता यावा. खऱ्या अर्थाने हा बदल शेतीच्या प्रगतीला मोठी चालना देणार आहे. पण आता आपल्या मनात एक अतिशय व्यावहारिक प्रश्न आला असेल. थेट सीमेवर किंवा बांधावर एवढा रुंद रस्ता द्यायला पुरेशी जागाच नसेल तर काय करायचे? कारण भौगोलिक परिस्थिती सगळीकडेच सारखी अनुकूल नसते ना. शासनाने या शासन निर्णयात याही अडचणीचा खूप बारकाईने विचार केलाय. जर थेट बांधावरून किंवा सीमेवरून 3-4 मीटरचा रस्ता देणं शक्य नसेल, तर अधिकारी पर्यायी मार्गाचा विचार करतील. म्हणजे रस्ता थोडा लांबून गेला तरी चालेल, पण तो सोयीचा असावा याकडे लक्ष दिलं जाईल. आणि समजा परिस्थिती एकदमच अपवादात्मक असेल, म्हणजे जागाच नसेल, तर 3 ते 4 मीटरपेक्षा कमी, पण तिथे जास्तीत जास्त जेवढा रुंद रस्ता देता येईल तेवढा दिला जाईल. सोप्या भाषेत सांगायचे तर रस्ता मिळणार हे नक्की, फक्त तो जागेच्या परिस्थितीनुसार जुळवून घेतला जाईल. आता आपण या GRच्या सगळ्यात क्रांतिकारी आणि महत्त्वाच्या भागाकडे वळूया. नुसता रस्ता मिळून उपयोग नाही, तर तो कायमस्वरूपी अधिकृत रेकॉर्डवर सुरक्षित कसा राहील यावर हा निर्णय काय सांगतो ते पाहू. आपल्याला तर माहितीच आहे, पूर्वी जेव्हा एखादा शेतरस्ता मंजूर व्हायचा तेव्हा त्याची सरकारी रेकॉर्डवर किंवा 7-12 वर कोणतीही नोंद व्हायची नाही. मग काय होणार? हळूहळू अतिक्रमणे वाढायची, रस्ता अरुंद व्हायचा आणि पिढ्यानपिढ्या सीमेचे वाद कोर्टात चालायचे. जमीन खरेदी विक्री करताना तर खरेदीदाराला रस्ता आहे की नाही हेच कळायचे नाही. हा सगळा गोंधळ आणि मनस्ताप एक मोठी डोकेदुखी होती. पण आता हे चित्र पूर्णपणे बदलणारे बरं का. नव्या निर्णयानुसार तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्यांनी रस्त्याचा आदेश दिल्यावर त्या रस्त्याची थेट नोंद 7-12 उतार्याच्या इतर हक्क सदरामध्ये केली जाणार आहे. यात काय काय लिहिलं जाईल? तर रस्त्याचा गट नंबर किंवा सर्वे नंबर, रस्त्याची अचूक रुंदी, लांबी, दिशा आणि अगदी अचूक सीमा या सगळ्या गोष्टी तिथे पक्क्या नोंदवल्या जातील. ही कायदेशीर नोंद झाल्यावर भविष्यात रस्ते आणि बांधाचे वाद कायमचे संपतील आणि जमीन घेणाऱ्याला ही रस्त्याची पूर्ण कायदेशीर माहिती मिळेल. आता आपण म्हणू,
हे कागदावर तर खूप छान वाटतंय, पण सरकारी काम आणि 6 महिने थांब असं होईल का? तर नाही. याच्या अंमलबजावणीसाठी शासनाने एक अतिशय कडक मुदत दिली आहे, ती आपण आता पाहूया. ही मुदत आहे फक्त 90 दिवसांची. होय, अगदी बरोबर ऐकलत. प्रशासकीय कामाची गती वाढवण्यासाठी ही नवीन आणि कडक मर्यादा आणली गेली आहे. थेट शासन निर्णयातलाच नियम सांगायचा झाला तर महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचे कलम 143 आणि मामलेदार कोर्ट ॲक्टचे कलम 5 अंतर्गत जे रस्ता मागणीचे अर्ज येतात ते 90 दिवसांच्या आत निकाली काढणे आता अधिकाऱ्यांवर बंधनकारक आहे. आणि विशेष म्हणजे जे जुने प्रलंबित अर्ज अधिकाऱ्यांकडे आधीपासूनच पडून आहेत ना, ते सुद्धा हा निर्णय निघाल्यापासून 90 दिवसात निकाली काढावेच लागतील. म्हणजे आता रस्ता मागणीचा अर्ज सरकारी ऑफिसात वर्षानुवर्ष धूळ खात पडणार नाही, अधिकाऱ्यांना 3 महिन्यात निकाल द्यावाच लागेल. आता साहजिकच एक प्रश्न पडतो की हे 90 दिवसांत प्रत्यक्षात कसं होईल. कागदोपत्री काम तर होईल, पण जमिनीवर याची अंमलबजावणी कशी होणार? तर त्यासाठी आपण प्रत्यक्ष पाहणी म्हणजेच फील्ड इन्स्पेक्शन कसं होणार ते समजून घेऊया. ही प्रत्यक्ष पाहणी प्रक्रिया प्रामुख्याने 4 टप्प्यात केली जाईल. अधिकारी फक्त कार्यालयात बसून निर्णय घेणार नाहीत. रस्ता मागणी केल्यावर ते प्रत्यक्ष शेताच्या जागेवर येऊन पाहणी करतील. त्यानंतर तिथे अस्तित्वात असलेले नैसर्गिक मार्ग, पाऊलवाटा आणि भौगोलिक परिस्थिती तपासली जाईल. निर्णय घेताना शेजारच्या शेतकऱ्यांचे हक्क आणि त्यांच्या अडचणींचाही पूर्ण विचार केला जाईल, जेणेकरून कोणावरही अन्याय होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्ता देताना 2 शेतांच्या बांधाचे जे नैसर्गिक स्वरूप आहे ते टिकवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न होईल. कारण नैसर्गिक बांध हे पावसाचे पाणी अडवण्यासाठी आणि माती वाहून जाऊ नये यासाठी खूप गरजेचे असतात. म्हणजेच नुसत्या रस्त्यासाठी निसर्गाची हानी केली जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जाईल. चला, तर आता आपण या सविस्तर माहितीच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. हे सगळे ऐतिहासिक बदल आणि नियम पाहिल्यानंतर यातून नेमकं काय निष्कर्ष निघतो? या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश सांगायचा तर 3 ते 4 मीटर रुंद रस्त्याची थेट 7-12 उताळ्यावर अधिकृत नोंद करून हा शासन निर्णय आपल्या ग्रामीण भागातील जमिनीचे हक्क खऱ्या अर्थाने आणि कायमस्वरूपी सुरक्षित करत आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेले रस्त्यांचे आणि बांधांचे ते जाचक वाद आता कायमचे मिटण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. हे आधुनिक आणि यांत्रिकीकृत शेतीकडे टाकलेलं एक अतिशय भक्कम पाऊल आहे. आता शेवटी एकच प्रश्न उरतो, आपली जमीन आणि आपला सातबारा या आधुनिक शेतीच्या प्रगतीसाठी खऱ्या अर्थाने तयार आहे का? स्वतःचे हक्क सुरक्षित करण्यासाठी आजच जमिनीचे रेकॉर्ड तपासा आणि या नव्या ऐतिहासिक निर्णयाचा नक्की लाभ घ्या. हे विश्लेषण मन लावून ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच एका महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण विषयासह पुन्हा लवकरच भेटूया.